सध्याला सोलापूर शहरामध्ये अक्षरशः सूर्य आग उठण्याचे चित्र झाले. रस्ते निर्मनुष्य आहेत. टेम्परेचर 43 पेक्षा जास्त गेले. काय सांगाल नेमकं जे शहर जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे त्यानुसार आपण जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी कोणती काळजी घेत आहात किंवा उष्माघाताचे काही पेशंट्स आढळले आहेत का? हे बरोबरच आहे की सध्या आपल्या सोलापूर शहराचं तरी निदान टेम्परेचर मोर दॅन 43 डिग्री सेंटीग्रेड कालही होतं, आजही थोडंसं वाढलेलंच आहे. आणि ओव्हरऑल सगळीकडे उन्हाळा खूप जास्त प्रमाणावर आपल्याला ह्या वर्षी जाणवतोय. आता ह्याच्यासाठी उष्माघातासाठी आम्ही आमचं 100 बेडचं हॉस्पिटल आहे, जे जिल्हा रुग्णालय आहे, तिथं 5 बेड आम्ही राखीव ठेवलेले आहेत. परंतु अजून सुदैवाने एकही पेशंट ह्याच्यामध्ये आपल्याकडे भरती नाही किंवा जिल्ह्यामध्ये कुठेच नाही. सध्या कोणकोणत्या प्रकारची काळजी घेण्यासाठी आपण आवाहन कराल? सध्या महत्वाचं हे करायला पाहिजे की जे आपले कामाचे तास आहे, महत्वाचे लोक शेतामध्ये काम करणारे आणि जे रोड साईड काम करत असतात, तर त्यांनी हे मॉर्निंग आवर्स म्हणजे साधारण 10 पर्यंत सकाळी आणि संध्याकाळी 5 नंतरच काम करावं. 11 ते 4 किंवा 5 ह्या वेळेत शक्यतो रोडवर येऊ नये, उन्हात जाऊ नये, ही काळजी घेणं महत्वाचं ठरेल सध्याच्या स्टेजवर. या उन्हाचा जास्तीत जास्त परिणाम हा गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांवर होतो. त्यांच्यासाठी काय नेमकं सांगा आपण? आता हे लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि सिनियर सिटीजन्स जे असतात हे कुठल्याही आजाराला प्रोन असं आपण म्हणू त्यांना, तर यांनी खूप काळजी घेणं गरजेचंच आहे. आणि त्यांनी शक्यतो बाहेर पडूच नये. आणि शिवाय आपल्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. पाणी जास्तीत जास्त पिणं हे आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं. लहान मुलांची एक टेंडन्सी असते सुट्टीमध्ये की ते बाहेर खेळायला पळत असतात, पण पालकांनी आपल्या मुलांची पूर्ण काळजी घेऊन शक्यतो त्यांना घरात थांबवावं. खूप महत्वाचा विषय की आता सुट्ट्या लागत आहेत आणि मुलं जास्त अवकाळ असतात. त्यासाठी काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. बरोबर. त्यासाठी काय शासनाचे SOP वगैरे? नाही, SOP तशी नाही, परंतु आपल्या काही टीम्स फील्डमध्ये कार्यरत असतात, तर तिथं ही काळजी घेण्याचं आपण सांगू.